हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 26 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे. कृष्णाने शेवटी अनुसूयाने तिला जे दागिने दिले होते ते आढळरावांना दाखवले आणि मग आढळरावांनी कृष्णाला सत्य सांगितलं. हे माझ्या पहिल्या बायकोचे दागिने आहेत, अनुसूयाचे दागिने आहेत. लग्नाच्या वाढदिवसाला मी स्वतः तिला हा हार बनवून दिला होता. आणि मग कृष्णाला सत्य समजलं. अनुसूया आणि समर खरं बोलताय यावर तिचा विश्वास बसला. परंतु त्याच वेळेस बाळजाबाई तेथे आली आणि कृष्णाच्या हातात अनुसूयाचा दागिना पाहून तिला जबर धक्काच बसला. बाळजाबाई कृष्णावर खूप चिडली, ओरडली. तिला जाब विचारला, हे सगळं तुझ्याकडे आलं तरी कुठून? मग आता कृष्णा बाळजाबाईला काय उत्तर देणार आणि बाळजाबाईला समजणार का अनुसूया जिवंत आहे? आणि त्यानंतर ती अनुसूया आणि समरचं काय करेल हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत खूप चिडलेला असतो. बाळजाबाई कृष्णाबद्दल जे काही बोलली की कृष्णा दुष्यंतने दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतीये, ती कोठे जाते, काय करते दुष्यंतला माहीत नसतं. दुष्यंतचा तिच्यावर जास्त विश्वास आहे आणि ती याचा गैरफायदा उचलतीये. हे सगळं दुष्यंतच्या डोक्यात फिरत असतं. त्याला खूप राग आलेला असतो. सकाळची रात्र झाली, कृष्णा अजून आली नाही. कोठे गेली असेल, काय करत असेल हा प्रश्न त्याच्या डोक्यात असतो आणि तो घराबाहेर एरझाऱ्या मारत असतो. कृष्णाची वाट पाहत असतो. खूप चिडलेला असतो, टेन्शनमध्ये असतो. आणि तेवढ्यात कृष्णा घरी परत येते. कृष्णा विचारते, काय झालं दुष्यंत सरकार, तुम्ही अशा फेऱ्या का मारताय? तर दुष्यंत म्हणतो, या 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 तुमचीच वाट पाहत होतो. कोठे गेला होतात तुम्ही? पण कृष्णाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृष्णा अनुसूया आणि समरकडे गेली आहे. आणि एवढ्यात कृष्णा दुष्यंतला या दोघांबद्दल काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे कृष्णा गप्प बसते. दुष्यंत तिला विचारतो, कुठे गेला होतात? सकाळची रात्र झाली, घड्याळ आहे ना तुझ्याकडे? मग घड्यात वेळ पहा. सकाळची रात्र झाली, अजून तू घरी आली नाहीस. कोठे गेली होतीस कृष्णा? असं कोणतं समाजकार्य करतेस तू ज्यासाठी तुला इतका वेळ लागतो? पण कृष्णा काहीच बोलत नाही. दुष्यंत चिडून म्हणतो, मला आहे ना हेच आवडत नाही. तुझ्याकडे माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये. कृष्णा कोठे गेली होतीस? गप्प बसायचं. काय काम होतं? गप्प बसायचं. फक्त एवढं सांगतेस की योग्य वेळ आली की मी तुम्हाला सगळं सांगेल. अगं पण योग्य वेळ कधी येणार? कधी तू सांगशील? म्हणजे सगळं तूच ठरवायचं. योग्य वेळ सुद्धा तूच ठरवायची, कोठे गेली होतीस ते सुद्धा तूच ठरवायचं. कृष्णा, हे बिलकुल नाही चालणार. हे सगळं ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. दुष्यंतच्या हाताला काहीतरी लागलंय हे कृष्णाला समजतं. कृष्णा विचारते, तुमच्या हाताला काय झालंय? तर दुष्यंत तिचा हात झटकतो आणि म्हणतो, हे महत्वाचं नाहीये. मी तुला जे विचारतोय ना त्याचं उत्तर मला दे. कोठे गेली होतीस तू? काय करत होतीस? असं कोणतं समाजकार्य करत होतीस? कोणाला मदत करत होतीस? किती लांब गेली होती? कोणाला भेटायला गेली होती? कृष्णा, मला खरं खरं सांग. कृष्णाला कळतच नाही की दुष्यंत एवढा का चिडलाय आणि तिला हे सगळं का विचारतोय. बाळजाबाई हे सगळं लपून पाहत असते. तेवढ्यात कृष्णाची नजर तिच्यावर पडते आणि कृष्णाला समजतं हे सगळं बाळजाबाईचं कटकारस्थान आहे. त्यांनीच दुष्यंत सरकारांचे कान भरले आहेत. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, माझा तुझ्यावर संशय नाहीये, फक्त ही गोष्ट मला सहन होत नाहीये की तू मला न सांगता कोठे जातेस आणि तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. हा विचारच मला सहन होत नाहीये. कृष्णा, सांग खरं खरं, कोठे गेली होतीस तू? तर कृष्णा चक्क कान पकडते. बाळजाबाई चांगलीच खुश होते. दुष्यंत कृष्णाचे हात खाली करतो आणि म्हणतो, बस झालं यार कृष्णा, हे कान पकडणं, माफी मागणं. मला उत्तर हवंय, कोठे गेली होतीस तू? तर कृष्णा तिचा ड्रामा सुरू करते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, मग आज नंतर मी तुम्हाला विचारल्याशिवाय घराबाहेर पाऊल सुद्धा ठेवणार नाही. तुम्ही मला म्हणालात घराबाहेर पाऊल ठेव तरच मी जाईल, नाहीतर मी जाणारच नाही. हे ऐकून दुष्यंतला धक्काच बसतो की कृष्णा चिडलीये. आणि कृष्णा म्हणते, बाळजाबाईला आवडत नाही ना मी घराबाहेर गेलेलं. मग आहे ना तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मला दोरीने बांधून ठेवा. असं म्हणून कृष्णा दोरी घेऊन येते. दुष्यंतच्या हातात दोरी देते आणि म्हणते, मला व्यसन बांधा तुम्ही, व्यसन. गाय म्हशीला बांधतात ना तशी. म्हणजे मी घरातच राहील आणि श्वास सुद्धा मी तुम्ही सांगितल्यावरच घेईल.
तुम्ही म्हणाला ना कृष्णा श्वास घे की मग मी श्वास घेईन. तुम्ही म्हणाला कृष्णा श्वास नको घेऊ का मग मी श्वास नाही घेणार. मग सगळं तुमच्या मनानेच मी करेल. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत म्हणतो कृष्णा असं का बोलतीयस तू. मला तुझी काळजी वाटत होती. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेय हे मला सहन होत नव्हतं म्हणून मी असं बोललो. आणि तू डायरेक्ट मला कोंडून ठेवा आणि मला बांधून ठेवा असं बोलतेय. असं नको बोलूस. हे सगळं पाहून बाजावेला मोठा धक्काच बसतो की सगळा गेमच पालटलाय. एवढ्या वेळ दुष्यंत कृष्णाला जाब विचारत होता आणि आता कृष्णानेच त्याला जाब विचारायला सुरुवात केली आहे. तर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार मी तुम्हाला कधीच दगा देणार नाही. ज्या दिवशी मी तुम्हाला दगा देईल ना त्या दिवशी मी हे घर कायमचं सोडून निघून जाईल. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. कृष्णा दुष्यंतला म्हणते मी तुम्हाला कधीच फसवण्याचा विचार करू शकत नाही. तुम्ही माझा जीव आहात जीव आणि मी स्वतःच्या जीवाशी कशी दगाबाजी करेल. दुष्यंत सरकार मला माहिती आहे मी तुमच्यापासून काहीतरी लपवतीये त्याचा तुम्हाला त्रास होतोय पण ही योग्य वेळ नाहीये. मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही पण जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा मी तुम्हाला सगळं सत्य सांगेल. माझ्यावर विश्वास ठेवा. दुष्यंत सुद्धा खूप इमोशनल होतो आणि म्हणतो सॉरी यार कृष्णा आई तुझ्याबद्दल जे जे काही बोलली ना त्याचा मला खूप त्रास झाला. मला राग आला आणि रागाच्या भरात मी हे सगळं बोलून गेलो. बाजाबाई चांगली चिडते की कृष्णाने सगळाच गेम फिरवलाय आणि दुष्यंत चक्क कृष्णाला घट्ट मिठी मारतो जवळ घेतो. बाजाबाई या दोघांकडे रागारागाने पाहत असते. कृष्णा सुद्धा तिच्याकडे पाहते तिला डोळे दाखवते. या कृष्णाने आपला सगळा प्लॅन फ्लॉप केला. मी दुष्यंतचे चांगलेच कान भरले होते. तो चिडला होता पण या कृष्णामुळे सगळं फेल झालं त्यामुळे बाजाबाई खूप चिडते. तर दुष्णा आणि दुष्यंत हे दोघे मात्र एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले असतात. थोड्या वेळानंतर बाजाबाई आपल्या रूममध्ये असते. दलपत तेथे असतो. बाजाबाई चिडून म्हणते दलपत भाऊजी त्या कृष्णाचं थोडं जास्तच होत चाललंय. मी दुष्यंतचे एवढे कान भरले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. तर दलपत म्हणतो बाजाबाई दुष्यंत सरकार सिस्टमॅटिकली तुमच्या मांडीवरून त्या कृष्णाच्या मांडीवर जाऊन बसलेत त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही. तर लगेचच बाजाबाई म्हणते पण जास्त दिवस नाही त्या कृष्णाला मी या घराबाहेर काढणारच. तेवढ्यात जयकांत तेथे येतो आणि विचारतो काय झालं काकी साहेब तुम्ही मला बोलवलं. तर बाजाबाई विचारते तू त्या कृष्णावर बारीक लक्ष ठेवून आहेस ना. त्या कृष्णाचं आजकाल काय चाललंय ते कोणाला भेटायला जाते कोठे जाते हे तुला माहिती आहे का. तर जयकांत सांगतो हो काकी साहेब मला एक खूप महत्त्वाची गोष्ट कळली आहे. ती कृष्णा आहे ना गावात तिचा मोबाईल जेथे चोरीला गेला होता ना तेथील CCTV फुटेज चेक करणारे. हे ऐकून बाजाबाईला जबर धक्काच बसतो. तर दलपत विचारतो त्यात काय मोठी बातमी आहे. आता मोबाईल चोरीला गेल्यावर CCTV फुटेज चेक तर करणारच ना. तर लगेचच जयकांत म्हणतो आता मला काय माहीत ती का चेक करते पण मला तर असं वाटतंय की त्या ज्या मोबाईलमध्ये जो मोबाईल चोरीला गेला होता ना त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी असं मटेरियल असणार जे कृष्णाच्या फायद्याचं आणि एखाद्याच्या नुकसानाचं असणार आहे. मग एखादा फोटो असू शकतो एखादा व्हिडिओ असू शकतो. हे ऐकून बाजाबाई चांगलीच घाबरते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णाचा तो हरवलेला चोरी गेलेला मोबाईल जयकांतकडे आहे आणि जयकांतने बाजाबाईचा व्हिडिओ पाहिलाय. त्यामुळे जयकांत हा जाणून बुजून बाजाबाईशी असं बोलतोय की बाजाबाईचे एक्सप्रेशन काय आहे बाजाबाई किती घाबरते ते शोधता येईल. पण बाजाबाई ही त्याला काही कळू देत नाही. जयकांत म्हणतो काकी साहेब तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत. तुम्हाला तर माहीत असेल ना असं काय मटेरियल असेल त्या फोनमध्ये. कोणाचा व्हिडिओ असेल कोणाचा फोटो असेल तुम्हाला काय कळतंय का. तर बाजाबाई चिडून म्हणते ए जयकांत जास्त शहाणपणा करायचा नाही. जेवढं काम सांगितलं ना तेवढंच काम करायचं. तुला सांगितलं ना तिच्यावर लक्ष ठेवायचं तर फक्त लक्ष ठेवायचं. मला प्रश्न नाही विचारायचे. जयकांत नजर खाली झुकवतो. बाजाबाई चांगली चिडलेली असते. काही करून या कृष्णाचा काहीतरी निकाल लावावाच लागेल. सगळं शोधून काढावंच लागेल असं बाजाबाई ठरवते. तर इकडे कृष्ण आणि दुष्यंत झोपलेले असतात. दुष्यंत तर गाढ झोपी जातो पण कृष्णाला झोप लागत नाही. कृष्णाला आठवतं की आज अनुसूयाने आपल्याला तो दागिना दिलाय आणि सांगितलंय हा दागिना तू आढळरावांना दाखव आणि मग आढळरावच तुला माझं सगळं सत्य सांगतील. कृष्णा विचार करते काय करावं आता. अनुसूया आणि समोरचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आढळरावांना तो दागिना दाखवावाच लागेल. पण आबांसमोर ते दागिने ठेवले तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो. त्यांना खूप त्रास होऊ शकतो.
काहीतरी करावं लागेल, वेगळी आयडिया करावी लागेल. आणि कृष्णाला एक आयडिया सुचते. हो, मी असं करते, उद्या सकाळी आबांच्या रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यावर मी आबांना असं सांगेल की मला तुमच्या रूममध्येच ही पेटी सापडली आहे, हा दागिना सापडला आहे. मग आबा नक्कीच मला या दागिन्याबद्दल काहीतरी सांगतील आणि मला सत्य कळेल. असा आयडिया कृष्णाला सुचते. कृष्णा ही कूस बदलते. तर दुष्यंत तिच्या बाजूला शांत झोपलेला असतो. कृष्णाला त्याच्याकडे पाहून खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, दुष्यंत सरकार, मला खरंच माफ करा. तुमच्याशी हे सगळं लपवताना, खोटं बोलताना मला सुद्धा वाईट वाटतंय, त्रास होतोय. परंतु तुमच्या आईची पाप आहे ना, एवढ्या लवकर मी तुमच्यासमोर नाही आणू शकत. मला हळूहळूच ती तुमच्यासमोर आणावी लागतील, असा विचार कृष्णा करते. आणि दुष्यंत बिचारा निवांत झोपलेला असतो. कारण त्याला काही माहीतच नाही आहे. ना त्याला बाळजाबाईचं सत्य माहिती आहे, ना कृष्णाला बाळजाबाईचं सत्य कळलंय हे त्याला माहिती आहे. त्याचा तर बाळजाबाई आणि कृष्णा या दोघांवर जीव आहे, या दोघांवर प्रेम आहे. पण या दोघांच्या लढाईमध्ये तोच पिसला जातोय, एवढं मात्र नक्की. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा आढळरावांच्या त्या सिक्रेट रूममध्ये येते आणि तिच्या हातामध्ये अनुसूयाने दिलेला बॉक्स असतो. आणि आता आढळराव नक्कीच येथे येतील. रूमचा दरवाजा उघडा आहे म्हणून ते आतमध्ये येतील आणि मग त्यांना हा दागिना दाखवायचा असा प्लॅन कृष्णाने बनवलेला असतो. तेवढ्यात आढळराव रूमच्या बाहेर येतात आणि त्यांना रूमचा दरवाजा उघडा दिसतो. ते विचार करतात, या रूमचा दरवाजा कसा उघडा, येथे कोण आलं असेल. आणि ते रूममध्ये येतात तर त्यांना कृष्णा दिसते. आढळराव विचारतात, ए कृष्णे, तू येथे काय करतेय? तर कृष्णा ही लगेच त्यांच्याकडे वळून पाहते आणि म्हणते, आबा, मी ना रूमची साफसफाई करायला आले होते आणि पहा मला इथे काय सापडलं. ही पेटी सापडली. आणि ही पेटी पाहून आढळरावांना जबर धक्काच बसतो. आढळरावांना माहीत असतं की ही पेटी अनुसूयाची आहे. आढळराव विचारतात, तुला हे कसं सापडलं? कृष्णा सांगते, मी येथे साफसफाई करत होते ना, तेव्हा मला सापडलं. दडून ठेवलेलं होतं. आणि ती चक्क या पेटीमध्ये असलेला अनुसूयाचा हार बाहेर काढते आणि आढळरावांना हा हार दाखवते. आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा विचारते, आबा, तुम्हाला माहिती आहे का हा हार कोणाचा आहे? असा दडून ठेवला होता जसं काय भूतकाळ दडून ठेवला होता कोणीतरी. पहा ना, मला तर काही कळतच नाहीये. जुना हार वाटतोय. कोणाचा आहे, काय आहे? आपल्या घरात होता. बाळजाबाईचा आहे का? तुम्हाला तर माहीतच असेल ना. आढळरावांच्या सगळ्या जुन्या आठवणी, भूतकाळाच्या आठवणी जाग्या होतात. आढळरावांना आठवतं की हा हार तर माझ्या अनुसूयाचा आहे. आढळराव खूप घाबरतात. त्यांना दरदरून घाम फुटतो. पण कृष्णाची बडबड सुरूच असते, आबा सांगा ना, कोणाचा आहे हार? मला तर असं वाटतं जसं भूतकाळात काहीतरी लपून ठेवलं असतं ना, तसा लपून ठेवला होता, कोणाला कळू नये म्हणून. पण शेवटी मला सापडलाच. पण आढळराव खूप घाबरलेले असतात. त्यांना घाम फुटलेला असतो. त्यांना अस्वस्थ वाटत असतं. कृष्णा हे पाहते आणि विचारते, आबा, काय झालं तुम्हाला? काय झालं? कोणाचा आहे हार? सांगा ना मला. आणि मग आढळराव चक्क कृष्णासमोर मोठा खुलासा करतात, हा अनुसूयाचा हार आहे. आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मीच तिला करून दिला होता. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णाला लगेचच आठवतं की अनुसूया काय म्हणाली होती, मी आढळरावांची पहिली बायको अनुसूया आढळराव रांगणे पाटील. म्हणजे आबांनी आता हे कन्फर्म केलंय की अनुसूया जे काही बोलत होती ते खरं होतं. कृष्णा विचारते, आबा, हे काय बोलताय तुम्ही? कोण अनुसूया? तर आढळराव लगेच भानावर येतात आणि म्हणतात, कृष्णे, यानंतर मला काहीच विचारायचं नाही. आत्ता मी तुला जे काही सांगितलं ते सगळं विसरून जायचं. या खोलीबाहेर ते कोणाला सांगायचं नाही आणि यापेक्षा जास्त प्रश्न मला विचारू नकोस, असं म्हणून आढळराव जाऊ लागतात. तर कृष्णा त्यांचा हात पकडून त्यांना थांबवते आणि म्हणते, नाही आबा, तुम्ही मला सगळं सत्य सांगायचंय. मला सगळं जाणून घ्यायचंय. कोण आहे अनुसूया? तर आढळराव म्हणतात, कृष्णे, माझं ऐकून घे. तुला सांगण्यासारखं खूप आहे, पण तू ते ऐकण्यासारखं नाही आहे. आणि माझा भूतकाळ आहे तो खूप वाईट भूतकाळ आहे. तू त्याच्याबद्दल न जाणून घेतलेलंच बरं. मी तुला काहीच सांगणार नाही. तू जा इथून. पण कृष्णा काहीच ऐकायला तयार होत नाही आणि म्हणते, नाही आबा, मला सगळं जाणून घ्यायचंय. तुम्ही मला खरं खरं सांगा, कोण आहे ही बाई? मला खरं खरं सांगा. आणि आढळरावांचा नाईलाज होतो. आढळराव म्हणतात, एकदम त्रासिक होऊन बोलतात, अनुसूया माझी पहिली बायको. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णाला हे सत्य तर माहीत असतं, पण आता आढळरावांच्या तोंडून तिने ते ऐकलंय
त्यामुळे ते सत्य आहे यावर तिचा विश्वास बसलाय. कृष्णा विचारते, आबा मग कुठे आहे ती अनुसूया, तुमची पहिली बायको? तर आढळराव त्यांचे डोळे पुसतात आणि चक्क कृष्णासमोर हात जोडतात आणि म्हणतात, नाही कृष्णा, आता यापेक्षा जास्त मी तुला काही नाही सांगू शकत. मी तुझ्यासमोर हात जोडतो, पण मी तुला नाही सांगणार की माझी पहिली बायको कोठे, ती आता काय करते, तिचं काय झालंय. खरंच तू जा इथून. कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते, आबा मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे. मला सगळं सत्य माहिती आहे. फक्त मला ते तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. अनुसूया आणि समर खरं बोलताय की खोटं हे मला जाणून घ्यायचं होतं. आणि आता तुम्ही ते सिद्ध केलंय की ते दोघे खरं बोलताय आणि मी त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारच. कृष्णा हा विचार करत असते. आढळराव टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात बाळाबाई तेथे पोहोचते आणि जोरात ओरडते, कृष्णे. बाळाबाई ही ओरडतीये त्यामुळे आढळराव आणि कृष्णा मागे वळून पाहतात. बाळाबाई इथे आली त्यामुळे हे दोघे चांगलेच घाबरतात. तर इकडे समर पोहे खात बसलेला असतो. अनुसूया त्याला चहा आणून देते आणि विचारते, काय रे समर, कसला विचार करतोयस? समर सांगतो, अजून कृष्णाचा फोन नाही आला. तिने आढळरावांना त्या वस्तू दाखवल्या असतील की नाही, तिला सत्य कळलं असेल की नाही, आपल्यावर विश्वास बसला की नाही, काहीच कळत नाहीये. अनुसूया म्हणते, तर मग ठीक आहे ना, तू तिला कॉल करून विचार. समर म्हणतो, नाही आई, आपण घाई करायला नको. आपल्याला आपला हक्क हवाय तर आपल्याला धीर सुद्धा धरता आला पाहिजे. आपण जर घाई केली ना तर ते खूप चुकीचं होईल. कृष्णाला तिचा वेळ घेऊ दे, कारण आपल्याला जर आपला हक्क हवा असेल, आपल्या मिशनमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला कृष्णावरच अवलंबून राहावं लागेल. तीच आपल्याला मदत करू शकते. अनुसूयाला सुद्धा हे पटतं. इकडे बाळाबाई रागारागाने रूममध्ये येते. कृष्णाच्या हातातून हा दागिना आणि ही छोटीशी पेटी घेते आणि कृष्णाला ओढून विचारते, कृष्णे, तुझी हिंमत कशी झाली या खोलीमध्ये यायची आणि हे सगळं तुला कुठे सापडलं? कृष्णा म्हणते, अरे हो हो बाळाबाई, एवढं काय चिडताय? तुम्ही तर डायरेक्ट ओरडायला लागले माझ्यावर. मी रूममध्ये साफसफाई करत होते तेव्हा मला हे सगळं सापडलं. बाळाबाई खूप चिडते आणि म्हणते, कृष्णे, बऱ्या बोलाने सांग, तुला हे कोठे सापडलं? कृष्णा सांगते, सांगितलं ना आता, मी रूमची साफसफाई करत होते तर एक जुनी पेटी होती, त्या जुन्या पेटीत मला सापडलं. बाळाबाईला मोठा धक्काच बसतो. कृष्णा विचारते, का, काय झालं? हा तुमचा दागिना आहे का? आणि तुमचा दागिना आहे तर मग तुम्हाला परत भेटला ना. मी काय चोरी थोडी करत होते, मला तर या रूममध्ये सापडलाय. मग एवढं चिडायला काय झालं? तर बाळाबाई चिडून म्हणते, ए कृष्णे, जास्त शहाणपणा करायचा नाही बरं का. जेवढं विचारलं ना तेवढंच सांगायचं. आणि हा दागिना माझा आहे, तू त्याला हात नाही लावायचा आणि यानंतर या रूममध्ये सुद्धा यायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि बाळाबाई ही आढळरावांना म्हणते, ओ आढळराव, या पोरीला सांगून ठेवा, पुन्हा या रूममध्ये यायचं नाही, या पेटीला, या दागिन्यांना हात लावायचा नाही, नाहीतर मी काय करेल तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. असं म्हणून बाळाबाई चक्क आढळरावांनाच धमकी देते. आढळराव म्हणतात, कृष्णे, जा इथून. कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, पण आबा, या तर. आढळराव म्हणतात, कृष्णे, जा इथून म्हटलं ना एकदा. आढळराव सुद्धा चिडतात. कृष्णाला समजतं की आता येथे थांबून काही फायदा नाही. कृष्णा बाळाबाईला डोळे दाखवते. बाळाबाई सुद्धा चिडलेली असते. कृष्णा तेथून निघून जाते. कृष्णा गेल्यावर बाळाबाई रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि ही पेटी उघडते. या पेटीमध्ये जो हार असतो तो हार पाहते. बाळाबाईला सुद्धा समजतं की हा हार तर अनुसूयाचा आहे. आणि बाळाबाई आढळरावांवर ओढून म्हणते, हो आढळराव, हा हार त्या कृष्णेकडे कसा आला? ह्या घरात कसा होता? लवकर सांगा मला, हे सगळं काय? पण आढळराव काहीच बोलत नाही. त्यामुळे बाळाबाई खूप चिडते. इकडे कृष्णा ही हॉलमध्ये येते आणि तिला आता विश्वास पटलेला असतो की अनुसूयाने आपल्याला जे जे काही सांगितलं ते सगळं खरं होतं. अनुसूया म्हणाली होती, मी आढळरावांची पहिली बायको, हा समर आढळरावांचा मुलगा आहे. आणि आता आढळरावांनी हे सगळं कन्फर्म केलंय. याचा अर्थ अनुसूया आणि समर खरं बोलताय यावर कृष्णाचा विश्वास बसतो. कृष्णा याच विचारात गुंग असते आणि तेवढ्यात दुष्यंत हातात घड्याळ घालत घालत जिन्यावरून खाली उतरतो. त्याचंही लक्ष नसतं आणि या दोघांची धडक होणार. तेवढ्यात दोघेही एकमेकांना पाहतात आणि दुष्यंत विचारतो, हे कृष्णा, काय ग, कुठे लक्ष तुझं? कृष्णा म्हणते, नाही नाही, काही नाही. दुष्यंत हा तिच्या माथ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, अरे हो, आत्ता कळतंय मला काय प्रॉब्लेम झालाय.
कृष्णा विचारते, काय झालंय, काय लागले का माझ्या माथ्याला? तर दुष्यंत म्हणतो, अगं लागलंय नाहीये, तुझे ग्रह तारे फिरलेत ते मला दिसतंय. कृष्णाला समजतं दुष्यंतीची चेष्टा करतोय. दुष्यंत म्हणतो, आत्ता मला कळतंय तुला मला वेळ का देता येत नाहीये, कारण सगळ्या ग्रहताऱ्यांची दशा फिरलीये आणि आता त्यावर एकच उपाय. तर कृष्णा सुद्धा विचारते, बोला गुरुजी, यावर काय उपाय? तर दुष्यंत म्हणतो, यावर एकच उपाय आणि तो म्हणजे तू नवऱ्याला स्वतःहून जास्त वेळ द्यायचा, नवऱ्याच्या जवळ यायचं. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला जवळ घेतो आणि म्हणतो, नवऱ्याच्या जवळ आलीस ना, मग पहा सगळे ग्रहतारे कसे आपली दिशा बदलताय आणि मग सगळे कसे अनुकूल होत आहे. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, त्यापेक्षा जास्त भारी उपाय माझ्याजवळ आहे. कसं आहे ना, नवऱ्याने बायकोवर विश्वास ठेवला ना, मग सगळे ग्रह चांगलेच अनुकूल होतील. दुष्यंत हसू लागतो. कृष्णा म्हणते, खरंच दुष्यंत सरकार, आज तुमच्याशी बोलले ना तर माझा दिवस एकदम फ्रेश फ्रेश जाणार आहे. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, वा रे वा, फ्रेश शिकतीयस तू हळूहळू. कृष्णा सुद्धा हसू लागते. तेवढ्यात दुष्यंतला एक महत्वाचा फोन येतो. दुष्यंत विचारतो, काही महत्वाचं आहे का, नाहीतर माझं दुसरं महत्वाचं काम चालू होतं. कृष्णा खूप चिडते. दुष्यंत म्हणतो, हो का? आणि तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा मला फोन उचलावा लागेल. आणि दुष्यंत तेथून जातो. कृष्णा खूप टेन्शनमध्ये असते. अनुसूया आणि समर खरं बोलताय हे तर कळलंय, पण आता हे सत्य जगासमोर कसं आणायचं, दुष्यंतला कसं सांगायचं? मला काहीही करून दुष्यंत सरकारांना सगळं सत्य सांगावंच लागेल. पण या गोष्टी हळूहळू सगळ्यांसमोर आणि दुष्यंत सरकारांसमोर आणायला लागतील. आणि हे सगळं करायचं तरी कसं, हाच प्रश्न कृष्णाला पडतो. म्हणजे आता तिला समर आणि अनुसूयाचं सत्य तर कळलंय आणि आढळराव सुद्धा ते कन्फर्म करतील, परंतु हे सत्य सगळ्यांसमोर कसं आणायचं, सगळ्यांना ते कसं पटवून द्यायचं, अनुसूया आणि समरला त्यांचा हक्क कसा मिळवून द्यायचा, यासाठी कृष्णाला एक मोठा प्लॅन बनवावा लागणार आहे आणि तो सक्सेसफुल करावा लागेल, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एक रोमॅन्टिक संध्याकाळ एकमेकांबरोबर घालवतील. दोघांनी कॅन्डल लाईट डेटचा प्लॅन बनवलेला असेल. त्यांच्याच रूममध्ये ते कॅन्डल जाळतील आणि दोघे एकमेकांबरोबर खूप प्रेमाच्या गप्पा मारतील. कृष्णा ही दुष्यंतला म्हणेल, दुष्यंत सरकार, तुमचा माझ्यावर जो विश्वास आहे ना, तीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे आणि ती आहे म्हणूनच मी आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनात मला ठेवलंय ना, तोपर्यंतच मी या घरात आहे. हे दोघे खूप रोमॅन्टिक होतील आणि आपली रोमॅन्टिक संध्याकाळ एकमेकांबरोबर घालवतील. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा ही समरला कॉल करून सांगेल, माझा विश्वास बसलाय की तुम्ही आणि अनुसूया जे काही बोलताय ते सत्य होतं आणि आता मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देणार. जे तुमचं होतं ते तुम्हाला परत मिळेल. हे ऐकून समरला खूप आनंद होईल, परंतु त्यांचं हे बोलणं कृष्णा ऐकणार, बाळजाबाई ऐकणार आणि बाळजाबाईला जबर धक्काच बसेल. मग आता बाळजाबाईला समजणार का अनुसूया आणि समर जिवंत आहे आणि कृष्णा ही त्यांच्या बाजूने लढणार आहे? बाळजाबाईला हे समजलं तर बाळजाबाईचा पुढचा प्लॅन काय असेल? ती अनुसूया आणि समरच्या जीवावर तर उठणार नाही ना, कृष्णाला तर काही अपाय करणार नाही ना? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.